जय महाराष्ट्र मित्रांनो, SBI बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय, नोटिफिकेशन आली आहे। 996 जागांसाठी ही भरती असणार आहे। खासियत याची अशी आहे की कुठल्याही प्रकारची एक्झाम इथे होणार नाहीये, फक्त तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ इथे अप्लाय करू शकणार आहात। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय। कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, कुठल्या पोस्टला एक्सपिरियन्स लागतोय, कुठल्या पोस्टला एक्सपिरियन्स लागत नाहीये। फक्त आणि फक्त ग्रॅज्युएट आहात कुठल्याही शाखेतून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। व्हिडिओमध्ये म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये दोन गोष्टी आहे, एक चांगली गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे, दोन्ही तुम्हाला सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल, त्यात SBI बँकेत जॉब पाहिजे असेल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। आणि असे जॉब अपडेट अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर SBI बँकेचं ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल। जसं की तुम्ही इथे वाचू शकताय, यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे आणि वेल्थ मॅनेजमेंटची ही ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे। तुम्हाला पाहिजे तर इथे बघा, तुम्ही इथून अप्लाय करू शकता। इथे नोटिफिकेशन आहे ते दिसून जाईल आणि ही यांची PDF आहे बघा, ही यांची PDF आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय, टोटल 9 पानी PDF आहे, पण अगदी सोप्या भाषेत सांगतोय। जसं की तुम्ही बघू शकताय, 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे, VP वेल्थ, AVP वेल्थ आणि कस्टमर रिलेशन एक्झिक्युटिव्ह। ही जी तिसरी पोस्ट आहे ती तुमच्यापैकी सगळ्यात जास्त जणांसाठी आहे, कारण की ही फक्त फ्रेशर्ससाठी असणार आहे। पॅकेज पण जबरदस्त आहे, तुम्हाला ते पुढे जाऊन सांगतोच आहे। अप्लाय करणं सुरू झालंय, शेवटची तारीख आहे 23/12/2025, म्हणजे 23 डिसेंबर आधी फॉर्म भरून घ्यायचा आहे। जवळपास 20 दिवस आपल्या हातात आहे। फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख तीच आहे। इथे बघा, ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे, नसेल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन करून आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म कसा भरायचा व्हिडिओच्या शेवटी सांगतोच आहे, त्याआधी समजून घ्या नोटिफिकेशन काय। तर इथे बघा, करंट ओपनिंग्समध्ये तुम्ही आला तर इथे बघा भरती निघाली आहे स्पेशलिस्टसाठी, स्पेशलिस्ट ऑफिसर असणार आहे आणि ही यांची PDF आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। जसं मी तुम्हाला सांगितलं, 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे। महाराष्ट्र आणि मुंबई मिळून सगळ्यात जास्ती जागा असणार आहे। मुंबईसाठी तर स्पेशल जास्ती जागा आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता, पहिली जी पोस्ट आहे यामध्ये टोटल जागा जर आपण बघितल्या तर इथे बघा 506 जागा आहे। दुसऱ्या पोस्टसाठी 206 जागा आहे आणि तिसरी पोस्ट ज्यासाठी फ्रेशर्स अप्लाय करू शकताय यासाठी 284 जागा आहे। मिनिमम एज 20 ते 35 आहे, 26 ते 42 आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे। ओके, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते कॅटेगरीनुसार पण बघू शकताय। म्हणजे SC मधून आहात, ST मधून आहात, OBC मधून आहात, EWS मधून तुम्ही फॉर्म भरणार आहात किंवा UR मधून भरणार आहात, त्याच्यासाठी पण इथे जागा दिलेल्या आहेत। ओके, पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर राज्यांनुसार दिलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे, पुढे जाऊन ते सांगतोच आहे का, कारण की बघा महाराष्ट्रामध्ये इथे बघायला गेलं तर 38, 8 आणि 7 आणि मुंबई मेट्रोसाठी 57, त्यानंतर 13 आणि 25, म्हणजे 25+7 म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वात जास्त जागा इथे येत आहेत। ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या नोटिफिकेशन, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिसून जाईल। आता आपण बघू कोण कोण अप्लाय करू शकताय, त्याआधी पॅकेज बघून घ्या। पहिल्या पोस्टसाठी 44.70 लाखांचं पॅकेज आहे। इथे बघा 44.17 रुपीज इन लॅक्स। दुसऱ्या पोस्टसाठी 30 लाखांचं पॅकेज आहे। विचार करा किती हाय पॅकेज देत आहे। आणि तिसरी जी पोस्ट आहे 6.20 लाखांचं पॅकेज आहे। जर तुम्ही टेक महिंद्रा झालं, विप्रो झालं, अशा कंपन्यांमध्ये लागतं 3 ते 3.5च पॅकेज येत आहे, पण इथे बघा पॅकेज जबरदस्त आहे। पण जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं, एक चांगली गोष्ट पण आहे, एक वाईट गोष्ट पण आहे। तर चांगली गोष्ट अशी आहे की एक्झाम नाही आहे, पॅकेज चांगली आहे, आणि वाईट गोष्ट अशी आहे की हा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे 5 वर्षाचा। पण याला वाईट म्हणून चालणार नाही, कारण की जर का 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, समजा तुम्ही आता फ्रेशर्स आहात आणि कस्टमर रिलेशनशिपसाठी तुमचं सिलेक्शन झालंय, 6.20 लाखांचं पॅकेज मिळतंय आणि तुम्ही 5 वर्ष इथे जॉईन पण करताय, काम पण करताय, मग या 5 वर्षाच्या अनुभवावर, जसं आता ही एक्सपिरियन्स बेसवर पोस्ट निघाली आहे, पुढे अशाच जेव्हा पोस्ट निघतील तेव्हा एक्सपिरियन्स बेसवर तुम्ही अप्लाय करू शकता। SBI नाही, भरपूर साऱ्या बँका आहे
त्यातल्या त्यात ज्या प्रायव्हेट बँक आहे जसं ICICI झालं, HDFC झालं किंवा पतसंस्था आहे, सहकारी बँक आहे, SBIचा जर एक्सपिरियन्स असेल तर तिथे लगेच तुम्ही जॉईन करू शकताय की SBI ही टॉप लेवलची बँक आहे आणि त्यामुळे याचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो. त्यामुळे बघायला गेलं तर वाईट काही नाही आहे, फक्त एवढं की SBI मध्ये फक्त 5 वर्ष करू शकतोय, त्यानंतर तुमचं बँकिंग करिअर तुम्ही चांगलं घडू शकताय. तर तुमच्यावर आहे तुम्हाला कसं घ्यायचंय. आता यामुळेच काय असणार आहे, अनेक जण अप्लाय करते नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे. त्यातल्या त्यात एक्झाम नाही आहे, फक्त इंटरव्ह्यू द्या, क्रॅक करा. इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा बुक इथे मी टॅग करून देईल, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करू शकताय. ओके, त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला भरपूर सारे पे अलाउन्स आहे, भरपूर सारे अदर्स अलाउन्सेस सुद्धा मिळत आहे. ओके, 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला सांगून झालेलं आहे. आता इथे बघा फिक्स पे आहे, त्याच्यानंतर काय काय मिळणार, मोबाईल अलाउन्स, भरपूर सारे अलाउन्स, परफॉर्मन्स अलाउन्स, ॲन्युअल इन्क्रीमेंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा फ्रेशरसाठी पण ॲन्युअल इन्क्रीमेंट आहे, परफॉर्मन्स बोनस आहे, त्याच्यानंतर मेडिकल अलाउन्स आहे, मोबाईल अलाउन्स आहे. म्हणजे फिक्स पे 4 लाख प्लस 77 प्लस 35% प्लस 0 to 25% अशी तुम्हाला इथे ॲन्युअल इन्क्रीमेंट असणार आहे. हे सगळं ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. जे पण व्हिडिओ बनवतोय जेव्हा स्वतः ती बँक किंवा ती वेबसाईट किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल नोटिफिकेशन काढतो त्यानंतरच मी व्हिडिओ बनवतो. हा ती येणार आहे 1 महिन्यानंतर, मग एवढ्या जागा असतील असं बनवत नाही. वरच्या गोष्टी मी करतच नाही. जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत आपण बनवत नाही. आता आली आहे तर व्हिडिओ बनवतोय. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर यासाठी कोण कोण पात्र असणार आहे आणि काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर पहिली एक्सपिरियन्ससाठी आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते बघू शकताय. MBA वगैरे लागतंय, एक्सपिरियन्स 6 वर्षाचा आहे, त्यामुळे 44 लाखांचं पॅकेज देत आहे. ओके, त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय किंवा यापैकी झालंय अप्लाय करू शकताय. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण जर तुम्ही पॅकेज बघितलं तर 3 वर्षासाठी जरी बघितलं तर 30 लाखांचं पॅकेज आहे. आणि तिसरी जी पोस्ट आहे ज्यासाठी तुमच्यापैकी भरपूर सारे जण अप्लाय करू शकताय, जी की आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह. ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. आणि त्यातलं जर समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी चालतंय. ओके, जॉब प्रोफाईल काय, तर यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स अँड 2 व्हीलर असणार आहे. थोडक्यात फील्डवर्क टाईप काम आहे, सेल्स फील्डमधले, त्यामुळे ज्यांना ज्यांना या फील्डचं काम आवडतं ते अप्लाय करू शकताय. काम कसं असणार आहे, काय असणार आहे, इथे दिलंय, तुम्ही वाचू शकताय. PDFची लिंक, अप्लाय लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, फर्स्ट कमेंटमध्ये, टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर असते, तुम्ही तिथे पण बघू शकताय. ओके, प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर अजून तुम्हाला बाकीची माहिती मिळेल की अप्लाय कसं करायचं, त्याच्यानंतर डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, डॉक्युमेंटची साईज कुठली कुठली आहे, अजून इथे बघा दिले अप्लाय कसं करायचं. तर ही सगळी ॲडव्हर्टिजमेंट आहे, तुम्ही बघू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, सिलेक्शन प्रोसेसमध्ये कुठलीही एक्झाम नाही आहे. पर्सनल टेलिफोनिक व्हिडिओ इंटरव्ह्यू आणि CTC निगोशिएशन. म्हणजे हे 44ची देत आहे, तुम्ही म्हणून नाही यार माझ्याकडे तर एक्सपिरियन्स चांगला आहे, मला 50 पाहिजे, मग तुम्ही निगोशिएट करू शकताय. तुम्ही जर चांगलं निगोशिएट केलं तर तुम्हाला त्यापेक्षाही जास्त CTC मिळू शकतोय. कारण की एक्झाम नाही आहे, फक्त तुमचा शॉर्टलिस्टिंग. म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरणार, त्यानंतर जे त्यांना एलिजिबल वाटतंय, समजा 1000 फॉर्म, आता 1000 जागा आहे त्यामुळे आपण समजू की 5000 फॉर्म आले. 5000 फॉर्ममधले ते काय करतील, 2500 शॉर्टलिस्टिंग करतील. शॉर्टलिस्टिंगमधला इंटरव्ह्यू होईल आणि त्या 2500 मधले 1000 घेतील. तर अशा प्रकारे हे असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा पर्सनल होईल इंटरव्ह्यू किंवा टेलिफोनिक होईल किंवा व्हिडिओ होईल, जसं तुमची अवेलेबिलिटी आहे किंवा कंपनी सांगते, बँक सांगते, त्यानुसार होईल. त्यानंतर इथे बाकी सगळ्या गोष्टी दिल्या, कुठलीही एक्झाम नाही आहे, काय नाही आहे. 100% मार्क हे इंटरव्ह्यूवरच असणार आहे, त्यामुळे एक्झाम वगैरे काहीच नाही आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर जस्ट तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. इथे बघा लेटेस्ट अपडेट आहे आणि अप्लाय लिंक आहे. तर तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात आधी बेसिक इन्फो म्हणजे नाव, आडनाव, मिडल नेम, लास्ट नेम सगळी माहिती टाकून घ्यायची आहे, रजिस्टर करायचं आहे. हे त्यानंतर तुमचे डिटेल्समध्ये काय टाकायचं, तुमचा ॲड्रेस वगैरे टाकावा लागेल. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, मग 10वी झालं आहे, मग कुठून झालं आहे, त्याच्यानंतर किती मार्क पडले, 12वी झालं आहे किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन झालं आहे किती मार्क पडले ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड, मग यामध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे, प्रिव्ह्यू करून घ्यायचा. मग तुमच्या फॉर्ममध्ये तुमचं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, जन्मतारीख चुकीची टाकली गेली, ॲड्रेस चुकीचा टाकला गेला आहे, ते तुम्हाला प्रिव्ह्यू बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे. पेमेंट करायचं आहे. पेमेंट इथे 750 रुपये आहे. मग तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही. ओके, पेमेंट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. तर चांगलं अपडेट आहे, ज्यांना SBI बँकेत जॉब पाहिजे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर नक्की ते विचारात घेऊ शकताय. 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहे,
पण हा एक्सपिरियन्स काउंट केला जाणार आहे. पुढे वेगवेगळ्या बँकांमध्ये ज्या भरती निघतात ज्याच्यात एक्सपिरियन्ससाठी जागा असतात तिथे तुम्ही अप्लाय करू शकता, कारण की जास्त लोकांकडे एक्सपिरियन्स नसतो. तुमच्याकडे आहे तर तिथे तुम्हाला एक चांगलं करिअर ऑपॉर्च्युनिटी येते आणि बँकेत तुम्हाला पॅकेज चांगलं मिळते. भले 5 वर्ष जॉब करून नंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकताय किंवा या फील्डमध्ये भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, तिथेही तुम्ही ट्राय करू शकता. असेच करिअर गायडन्स जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.